आपल्याला सांगितलेलं आहे मशीन वॉज परचेस ॲट अ कॉस्ट ऑफ ₹9,000 रुपयाची एक मशिनरी तुम्ही घेतलेली आहे. द लाईफ ऑफ मशीन इज एस्टिमेटेड टू बी 3 years. वर्डमध्ये दिलेलं आहे आपल्याला 3 years. व्यवस्थित वाचायचं आहे. त्याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे की ही जी मशीन आहे तिचं लाईफ किती आहे तर 3 वर्षे आहे. ॲट द एंड ऑफ इट्स लाईफ इज टू बी ₹1,125. ज्यावेळेस ती मशीन पूर्णपणे 3 वर्ष आपण वापरू त्यावेळेस 3 वर्षानंतर तिची जर व्हॅल्यू पाहिली आपण तर तिची व्हॅल्यू किती आहे 1,125. म्हणजेच काय तर हे एक प्रकारचा आपला स्क्रॅप आहे. ओके, स्क्रॅप व्हॅल्यू. प्रिपेअर मशीन अकाउंट फॉर 3 years आणि 3 वर्षासाठी आपल्याला फक्त मशीन अकाउंट विचारलेलं आहे. ओके, आता मशीन अकाउंट करायचं आहे आणि 3 वर्षासाठी आपल्याला याच्यावर डिप्रिशिएशन आकारायचं आहे. डिप्रिशिएशन आकारताना यावर आपल्याला रेट दिलेला आहे का नाही. ओके, रेट दिलेला नाही म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, फिक्स बेस्ड आपलं फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडचा प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी आपल्याला पहिले फॉर्म्युलानं डिप्रिशिएशनची अमाऊंट काय येते ते शोधून काढायची आहे. फॉर्म्युला आहे आपला डिप्रिशिएशन हे पर एनम इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवाइडेड बाय एस्टिमेटेड लाईफ ऑफ मशीन. आता कॉस्ट प्राइस किती दिलेली आहे आपल्याला 9,000. त्यानंतर आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यू किती दिलेली आहे 1,125. त्यानंतर एस्टिमेटेड लाईफ किती दिलेली आहे मशीनची 3 years. 9,000 याचे मायनस करा किती ते सांगा किती ते मायनस केल्यावर 7,875 येते केवढी. ओके, डिवायडेड बाय 3 2,625. ओके, दरवर्षी आपल्याला डिप्रिशिएशन किती आकारायचं आहे 2,625. ओके, पण आता इथं आपल्याला इयर वगैरे काही दिलेलं आहे का काहीही इयर वगैरे दिलेलं नाही. फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर 3 वर्षाचं आपल्याला इथं मशीन अकाउंट तयार करायचं आहे. ओके, दरवर्षी डिप्रिशिएशन किती आकारायचं आपल्याला 2,625. आता डायरेक्ट ध्यानात ठेवायचं आपल्याला डेबिट साईडला आपण कोणतेही म्हणजे जेव्हा आपण मशीन अकाउंट करतो कोणत्याही ॲसेटचं अकाउंट करतो त्यावेळेस ध्यानात ठेवायचं आहे डेबिट साईडला आपल्याला काय लिहायचं आहे परचेस लिहायचं आहे. ओके, इन्स्टॉलमेंट एक्सपेन्स असेल चार्जेस असेल तो लिहायचा आहे. ओके, त्यानंतर सेल्स केल्यानंतर जर त्याच्यावर प्रॉफिट होत असेल तर तो प्रॉफिट लिहायचा आहे हे ध्यानात ठेवायचं आहे. ओके, क्रेडिट साईडला काय लिहायचं आहे डिप्रिशिएशन लिहायचं आहे, सेलिंगची अमाऊंट लिहायची आहे, त्यानंतर त्याच्यावरचा लॉस जर होत असेल तर ते लॉस लिहायचं आहे. एवढं ध्यानात ठेवायचं आहे. ओके, आता पहिलं वर्ष आहे पहिली एंट्री आपली काय राहील आता इथं नंबरच देऊ आपण. पहिली एंट्री काय करतो आपण तर बँक अकाउंट टू बँक अकाउंट इथं लिहायचं परचेस म्हणजे मशीन परचेस केलेली आहे ते लिहून टाकायचं इथं. ओके, 9,000. आता इथं आपल्याला इन्स्टॉलेशन चार्ज वगैरे दिलेलं आहे का नाही दिलेली इन्स्टॉलेशन चार्ज मग एकच पद आहे. त्यानंतर इकडली एंट्री काय राहील डायरेक्ट डिप्रिशिएशन आकारायचं आहे. ओके, पूर्ण वर्षाचा आपण काढलेला आहे ऑलरेडी 2,625. त्यानंतर आपल्याला बॅलन्स काढून दाखवायचा आहे. काढा बॅलन्स 9,000 इकडे सुद्धा 9,000 याच्यातलं बॅलन्स आपल्याला इथे लिहून दाखवायचं आहे. बाय बॅलन्स CD किती आहे बॅलन्स नाही एवढं येते का 6,000 असेल ना 6,375. ओके, हे पुन्हा आपण इकडे ओपनिंग बॅलन्स म्हणून काय करू खाली आणून दाखवू.
पुन्हा दुसऱ्या वर्षी डिप्रिशिएशन करायचं आहे. ओके, किती राहील डिप्रिशिएशन दुसऱ्या वर्षी? दुसऱ्या वर्षी डिप्रिशिएशन किती राहील? जेवढा पहिल्या वर्षी आला तेवढाच दुसऱ्या वर्षी राहील 2625. पुन्हा बॅलन्स काढायचा आहे आपल्याला. आता हे एंट्री आपण कशावरून घेत असतो? आपल्या जर्नल एंट्रीवरून. ओके, परंतु तुम्हाला डायरेक्ट करता येते, मग विनाकारण कशाला आपण जर्नल एंट्रीच्या मागे लागायचं? जे आपल्याला विचारलेलं आहे मशीन अकाउंटमध्ये डायरेक्टली इथं बॅलन्स तुम्हाला काढायचं आहे. आता याच्यात कन्फ्युजन काही नाही म्हणून आपण वर्किंग नोट सुद्धा केलेली नाही. ओके, वर्किंग नोट का केली नाही? कारण हे सर्व सिंपल प्रॉब्लेम दिलेला आहे त्यामुळे. आता बॅलन्स किती येते? 6375. 6375 मायनस करा 2625. 3750. ओके, पुन्हा ते बॅलन्स आपण खाली आणू इथं. पुन्हा तिसऱ्या वर्षी डिप्रिशिएशन आकारायचं आहे. किती आकारायचं आहे? 2625. आता हे बॅलन्स किती राहील? 1125. बरोबर आहे. जेवढं आपल्याला सांगितलेलं आहे स्क्रॅपचं जेवढं मूल्य आहे तेवढी आपली शिल्लक राहील. पुन्हा 4थं वर्ष लागते. ते बॅलन्स आपल्याला इथं स्क्रॅपचं जे मूल्य आहे ते इथं खाली आणून दाखवायचं आहे. अशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. ओके, 4 मार्कासाठी तुम्हाला विचारू शकते. ओके, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला इथं जर्नल एंट्री करायचं काम नाही किंवा दुसरं काहीही करण्याची गरज नाही. प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्ही याच्या जर्नल एंट्री करायची आहे घरी. आणि काय करायचं आहे? कोणतं अकाउंट करायचं आहे? आणखी डिप्रिशिएशन अकाउंट. मशीन अकाउंट आपण केलं. डिप्रिशिएशन अकाउंटमध्ये एकच पद राहते दोन्ही साईडला आणि त्याच्यामध्ये फक्त 2625, 2625 आणि 2625 एवढंच दाखवायचं आहे. ओके, घ्या.